छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा निघतो आणि या हल्लाबोल मोर्चामध्ये स्वतः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे सहभागी झालेले आहेत। साहेब, पाण्यासाठी हा मोर्चा काढताय, तुम्ही काय सांगा? लबाडांनो पाणी द्या। जे मागच्या वेळेस याने मोर्चे काढले, मागच्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी मग मुख्यमंत्री झाल्यानंतर मग चर्चा केली आणि जास्तीत जास्त पाणी देऊ वगैरे 6 महिन्यात आम्ही पाणी देऊ। नंतर मग परत विधानसभेत निवडणूक केल्यानंतर मग 3 महिन्यात पाणी देऊ सांगितलं, अजूनही पत्ता नाही। म्हणजे लबाडच झाले की नाही। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा निषेध पण आहे आणि ते काहीच करू शकत नाही। पैसा त्यांच्याकडे नाही आहे, सगळा पैसा त्यांनी आमदारांना वाटलेला आहे तो, म्हणून त्यांच्याकडे पैसा नाही। आणि म्हणून या ठिकाणी जर असं हे असेल, माझी योजना मी आणली होती ह्या लोकांनी बंद केली। डिबेट घ्या माझ्याशी, मी सगळं सांगतो तुम्हाला। जी समांतर जलवाहिनी जी काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं तत्कालीन मुख्यमंत्री जे प्रधानमंत्री होते त्यांनी मंजूर केली होती मनमोहन सिंगजीने, ती योजना जर झाली असती, पूर्ण करू दिली असती तर आज तुम्हाला सांगतो की सगळ्यांना 4 वर्षापूर्वीच पाणी आलं असतं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये। पण ते केली नाही। हे मुद्दाम भाजपने त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं ही योजना यशस्वी झाली की यांचं नाव होईल आणि MIMना हे दोघं मिळाले आणि मग त्याने बंद केली, अशी परिस्थिती झालेली। पण भाजपवाले किंवा तुमचेच भाजपचे काही लोक माझ्यावर टीका करतात। आता मी त्यांची टीका काढतो किती आणि काय झालं। अहो, तुम्ही त्या ठिकाणी राज्यमंत्री झाले, अर्थ राज्यमंत्री, तुम्हाला हाकलून दिलं भाजपने, हाकलून दिलं आणि फक्त तुम्ही खासदार राहिले राज्यसभेत, तेही आता 1 वर्ष आहे। काय गोष्ट तुम्ही काय केलं दिल्लीमध्ये जाऊन? फक्त मी हे केलं, मी ते केलं फक्त सांगणं असं नाही, प्रत्यक्षात काय केलं आम्ही जे 20 वर्षात केलं ते कोणीच काम करू शकत नाही। अशी त्यांचा आरोप असा आहे की पाणी पुरवठा योजनेमध्ये खरी लबाडी ही चंद्रकांत खैरेंनी केलेली आहे। कशाबद्दलची लबाडी? लबाडी दाखवून द्यावं। जर लबाडी दाखवून तर राजकारण सोडून देईन, नाही तर यांनी राजकारण सोडून, केस नाही ते डोक्याला, त्यांच्या डोक्याला केसच नाही आहे। मी म्हणजे राजकारण सोडून देईन, नाही तर यांना त्या ठिकाणी घरी पाठवेल, यांना घरी पाठवणार मी आता, यांना घरीच पाठवणार। कारण लबाडी कसली आली लबाडी? अरे मी आणलं, मी जे पैसे आणले ते 550 कोटी 450-500 कोटी रुपये जे आहेत त्याचाच आता त्या ठिकाणी बँकेत पडले आणि तेच त्या ठिकाणी आता वापरायला लागले। हे याच्यात लबाडी कशी आली? लबाडी यांनी केली। यांना या बदमाशांना मी घेऊन गेलो होतो, हे बदमाश आहे, या बदमाशांना लबाडांना मी त्यावेळेस दिल्लीला घेऊन गेलो, माझ्या पैशाने घेऊन गेलो मी यांना सगळ्यांना, आणि सगळे त्याच्या सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आम्ही दिल्लीला गेलो होतो। सगळ्या पक्षाच्या लोकांना मी घेऊन गेलो, किती वेळेस तरी मी घेऊन गेलो। मग याच्यात लबाडी काय? लबाडी म्हणणार जोड्याने मारीन, जोड्याने। हां, लबाड म्हणलं ना मला तर जोड्याने मारीन, हे नाही। हे कशाला त्या ठिकाणी 1680 कोटीची योजना कशी केली? 1680 कोटी हैदराबादला कोण गेलं होतं 3 वेळेस? हैदराबादला कोण गेलं? कोणता आमदार गेला होता जर सांगा ना। हेही लबाडी त्यांची, असं ते आहे। त्यांचं म्हणणं आहे की मातोश्रीवर 2.5 वर्ष फाईल पडून होती मातोश्रीवरती। नाही का, चुकीचं म्हणणं। अरे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उद्धवसाहेब असताना त्यांनी दर आठवड्याला मिटिंग घ्यायची, दर आठवड्याला या संभाजीनगरच्या पाण्याची, दर आठवड्याला। आणि याने काहीच नाही केलं, ना शिंदेंनी केलं ना फडणवीसांनी केलं, कोणीच काय केलं। हां, त्यांनी पण मोर्चा काढला होता, देवेंद्र फडणवीसांनी पण मोर्चा काढला होता विरोधी पक्ष नेता असताना। तर आम्ही 6 महिन्यात पाणी देऊ सांगितलं, त्याच्यानंतर मग अतुल साहेबांच्या निवडणुकीला आले त्यावेळेला 3 महिने सांगू, कुठे 3 महिने तर केव्हाच होऊन गेले। अतुल साहेब जुने झाले, काय झालं तेही काही करू शकत नाही, ते तर काल पळून गेले। भाजपचे 3घही त्या ठिकाणी पदाधिकारी जे होते ते पत्रकार परिषद सोडून पळून गेले। ते संजय केनेकर आहेत, ते तुमच्यावरती बोचरी टीका केली। संजय केनेकरला म्हणा, तू 13 महिन्याचा आमदार आहे, त्याच्यात 3 महिने गेले, आता फक्त 10 महिने राहिले। 10 महिन्यानंतर तुला घरीच यावं लागलं म्हणा। जास्त बडबड करू नको, जास्त हुशारी करू नको, अधिकाऱ्यांशिवाय देऊ नको, अधिकाऱ्यांशिवाय देतो। आणि तुझं काय होईल आम्हाला माहिती आहे, तो फक्त 10 महिन्याचा आहे आता, 13 महिन्याचा, 3 महिने गेले, 10 महिन्याचा फक्त आता, अजून काय? त्या मोर्चातून काय इशारा द्याल सरकारला? मोर्चातून इशारा देणार की पाणी तुम्हाला दिलंच पाहिजे, तुम्ही नाही देत ना मग आम्ही पाहू काय करायचं। पाणी आल्याचं दिसायला लागलं तुम्हाला, म्हणून तुम्ही हे मोर्चा काढताय असं म्हणणं आहे? हां, थांबा ना यार, होऊ दे ना बाबा। हे हा फक्त जरांगेचा घेतो, चालू आहे। पाणी येतंय असं दिसतंय तुम्हाला, लक्षात आलं की आता पाणी सुरू होणार आहे, म्हणून तुम्ही मोर्चा काढला?
अहो ते कमिशनरनीच अतुल सावे समोर सांगितलं की 2 वर्ष पाणी येत नाही, अजून 2 वर्ष येत नाही. तर हे होते चंद्रकांत खैरे. त्यांनी जर मला भाजपवाले जर मला लबाड म्हणत असतील तर त्यांना मी जोड्यानं मारेल असा सज्जड इशारा दिलेला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.